हाय गाईस, कशा आहात? बरं आहेत मी बरी आहे. मी मुलगा झाडाला पाणी घालायला आहे, मिस्टर काहीतरी करायला तिकडं कचरा काढायला. मी इथं कपडे धुवत होते. कपडे धुवून जाऊन बसले थोडा वेळ, तेव्हा मला एक व्हिडिओ बघत होते मशानातला, आणि तो एक माणसाचं घमेंड पण समजलं मला कसं होतं. एका माणसाला तो खूप वाईट वागायचा, वाईट करायचा, त्याचं सर्व काय होतं ते सर्व काढून पण घेतलं होतं. पण त्यांनी असू दे, एक ना एक दिवस त्याचा वर बसलाय ना, तो त्याचा शेवट करेल असं बोल. मग ते काय झालं, तो मेला माणूस, ज्याच्याकडला काढून घेतलेला वगैरे मोठा होता ना, तो रुबाबदार. मेल्यावर दुसरा तो चांगला होता, तो त्याच्या मरणाला गेला होता. त्यांनी ना सर्व गेले ते मरणात, त्याला जाळून वगैरे लोक. तो एकटाच राहिला आणि ती राख त्याची जळत होती, तो जळत होता ना, राख झालेली. ती राख तो उचलून त्याला काय बोलला माहीत आहे? अरे, एवढं माझं हे ते करून भांडण करून घेत होतास ना, झगडं करून वगैरे 4 दिवस चांगलं पण नाही बोलला, कोणाशी घमंडाने वागत होता. आज काय झालं रे तुझं? एक दिवस मी पण जाणारच आहे, पण ही उद्या ती पण तुझी राख उचलावी लागणार. ही राख झालेली आहे ना, ती पण ह्या जाग्यावरली काढावी लागेल. मग कशाचा घमंड, कशासाठी करतात? माणसाने फक्त चांगलं राहायचं, प्रेमळ राहायचं, आणि वर आहे ना त्याच्याशी चांगलं वागायचं. कारण काय, सर्व भीती काय पाहिजे ते त्याची असावी पाहिजे माणसाला, बाकी कशाची नाही. इथं आपण जोडतो, काय करतो ते सर्व इथंच राहणार नाही. एक चांगलं फक्त हेच आपलं राहायला पाहिजे. एक दिवस तिकडं पण जागा चांगली भेटते, इथं पण भेटते. जर तुम्हाला हे कसं वाटलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. चांगलं वाटलं तर चांगलं, वाईट वाटलं तर वाईट. कारण मी वाईट नाही बोललेली आहे, खरं आहे. माणसाने